कुठला बाप असतो जो स्वतःच्याच मुलीच्या जीवावर उठतो रे? तुला एकदा माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं? आणि माझा या सगळ्याला विरोध असेल असं वाटलंच कसं तुला? पारू इतकी चांगली मुलगी आहे हे आम्हाला कोणाला माहित नाहीये का? पारूच्या घरात येण्याने आमच्या घरात चैतन्य आलंय, आम्हाला ती का नको असेल? आणि यात ना पारूची ना आदित्यची कुणाचीही चूक नाहीये. दोघही सज्ञान आहेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चूक काय बरोबर हे चांगलं कळतं. आणि त्यात त्यांना त्या दोघांच्याही मर्यादा माहिती आहेत. आणि मला सांग, तुला लग्नाची इतकी काळजी का वाटतेय? मी आहे ना. पारू सारखी इतकी गुणी मुलगी कोणाला नको असेल सांग? म्हणजे तुम्ही पारूच्या लग्नासाठी? लग्नाला आम्ही तयार आहोत. हे बघ, किर्लोस्कर हे लग्न धूमधडाक्यात करतील, फक्त ही परिस्थिती जरा निवळू दे. असं समज की आजपासून पारू ही माझी तुझ्याकडे असलेली एक ठेव आहे. तिला काहीही बोलायचं नाही. पारूवर जितका तुझा अधिकार आहे तितकाच माझा सुद्धा आहे. मारुती, ती या घराचा एक भाग आहे. पाहिलं मॅडम, मागच्या जन्मी काय पुण्य केलंय मला माहिती नाही, पण ह्या जन्मात तुमच्या सारखे मालक मला लाभले. माफ करा, मीच जरा ताणून धरलं होतं. कारण कसं आहे, ह्या घरासाठी जे माझं इमान आहे ना, ते मला जपायचं होतं बस. काय मारुती, तुझ्या इमानावर आम्हाला कधीही संशय नव्हता आणि नसेलही. आणि आपल्या मुलांच्या आनंदात आपण आनंद मानला पाहिजे ना. होय होय. मग पारू, दोघांचे आशीर्वाद घे.